नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण बघणार आहे महाजनको ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल या ट्रेडमधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे पुस्तक कोणते लागतील, ज्याचा उपयोग करून ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवून आपण ती एक्झाम क्रॅक कशी करू शकेल हे आपण बघणार आहे। तर सगळ्यात पहिला बघा मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या ट्रेडसाठी महत्त्वाचे बुक्स कोणते आहे जे यूज करून आपण ॲटलिस्ट 115-120 मार्क्स मिळवू शकतो, कारण यावेळेसचा कट ऑफ 115 लागण्याचे चान्सेस भरपूर आहे। तर मित्रांनो, दोन्हीकडे आपल्याला स्कोर करावा लागेल, नॉन टेक्निकलमध्ये पण आणि टेक्निकलमध्ये। त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह बुक्स कोणते गरजेचे आहे, कारण ही एक्झाम जी होणार आहे ती आपली ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बुक्स, तसं तर आपण सुरुवातीला थिअरी बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे, पण आपल्याकडे टाइम फक्त खूप कमी आहे, 1.5 ते 2 महिन्याचा आहे। त्याचा विचार केला तर सगळे आपण डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह बुक्स हातात घेणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हमध्ये कोणते कोणते बुक्स आहे, व्ही के मेहता, एम हांडा, आर के राजपूत। तर या व्ही के मेहतामध्ये किती क्वेश्चन्स लिहिले आहे मित्रांनो, 6500 प्लस। नवीन एडिशनचं बुकमध्ये 6500 प्लस क्वेश्चन्स आहेत। एम हांडामध्ये 10,000 प्लस क्वेश्चन आहेत आणि आर के राजपूतमध्ये पण 5,000-5,500 पेक्षा जास्त क्वेश्चन आहेत। या तिन्हीपैकी कोणतंही बुक तुमच्याकडे असलं तरी सफिशियंट आहे मित्रांनो। यापैकी एक असेल तर नवीन तुम्ही घ्यायची गरज नाही, पैसे जास्त खर्च करू नका विनाकारण। यातलं कोणतंही एक बुक तुमच्याकडे असेल तरी सफिशियंट आहे मित्रांनो। एवढं असून तुमच्याकडे भागत नाही। हा सर, बरेच लोक म्हणतात की मी फक्त व्ही के मेहतातलं किंवा एका पुस्तकातलं कोणतेही मी अभ्यास करतो, माझी एक्झाम क्रॅक होईल ज्युनियर इंजिनियर। असं नाही आहे मित्रांनो, फक्त एक ऑब्जेक्टिव्ह बुक आणलं आणि ते वाचलं म्हणजे एक्झाम क्रॅक होईल याची गॅरंटी नाही। तर काय करायचं बघा मित्रांनो, पुढं तर एखादं ऑब्जेक्टिव्ह बुक घेतलं तर बघा मित्रांनो, इथं माझ्याकडं ऑब्जेक्टिव्हचं एक बुक आहे, व्ही के मेहता ऑब्जेक्टिव्ह बुक आहे। तर आपण यातलं एखादा टॉपिक घेऊ। आता आपण प्रिपरेशन कशी सुरू करायची हे माझ्याकडे ऑब्जेक्टिव्हचं एक बुक आहे, याच्यातून मला प्रिपरेशन करायची आहे आणि ज्युनियर इंजिनियरची एक्झाम समजा मला क्रॅक करायची आहे। तर माझी प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, मी सुरुवातीला माझा टॉपिक आहे, समजा एखादा टॉपिक आहे किंवा मशीनचा आहे किंवा कोणता, आपण कोणताही घेऊ एखादा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा समजा टॉपिक आहे। आता हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिकमध्ये मी काय करेल, सुरुवातीला जी महत्त्वाची थिअरी आहे, जेवढं कमीत कमी वेळात मला यातून काही ग्रास्प करता येईल तेवढी महत्त्वाची थिअरी मी वाचून घेईल। ही महत्त्वाची थिअरी वाचत वाचत मी पुढे गेल्यानंतर कोणताही टॉपिक घ्या, मी एक्झाम्पलसाठी हा टॉपिक घेतलाय मित्रांनो। तर ही थिअरी वाचून झाल्यानंतर इथं परत क्वेश्चन आन्सर आहे, शॉर्ट आन्सर क्वेश्चन। तर हे पण थोडं डोळ्याखालून घालणं, नजरेखालून घालणं गरजेचं आहे। काही जर समजत नसेल तर 2 वेळा वाचा मित्रांनो, अंडरलाईन करा। तुमचं बुक स्वतःचं असल्यामुळे तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, परत तुम्हाला वाचता येईल। आणि त्यानंतर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन चालू करा। सुरुवातीला मित्रांनो थिअरी वाचणं खूप गरजेचं आहे, कारण बरेच दिवसाचा गॅप पडलेला असतो किंवा आपण विसरलेलो राहतो। जे आपण डिप्लोमा डिग्रीमध्ये शिकलेलो असतो त्यामध्ये थोडा गॅप पडल्यामुळे आपल्याला ब्रशअप करणं खूप गरजेचं आहे। तर आपण ही थिअरी वाचल्यानंतर, त्या टॉपिकवरची थिअरी वाचल्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुरू केले पाहिजे। तर ऑब्जेक्टिव्ह आपण एखाद्या ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करत गेल्यानंतर, सॉल्व्ह करत गेल्यानंतर, एकदा दोनदा एखादा ऑब्जेक्टिव्ह नाही सुटला तर 2 वेळा बघा, 3 वेळा प्रयत्न करा आणि 3-4 वेळा प्रयत्न करून पण आपल्याला जर तो ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह होत नसेल, समजा एखादा ऑब्जेक्टिव्ह आहे 15 नंबरचा, समजा इंडक्टन्स इन अ सर्किट असं काहीतरी डॉट आहे, एखादा ऑब्जेक्टिव्ह आहे, हा सब्जेक्ट आपला समजा महत्त्वाचा आहे, मशीन आहे समजा उदाहरणार्थ, आणि आपल्याला ह्या सब्जेक्टमधले हे ऑब्जेक्टिव्ह येणं खूप गरजेचं आहे असं वाटतंय। तर आणि एखादा ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह होत नाही तर परत मित्रांनो मागं जाणे गरजेचं आहे। मागं जाऊन तुम्ही परत त्या टॉपिकची थिअरी वाचा। थिअरी वाचून तुम्ही समजून घ्या की त्या थिअरीमध्ये काय म्हटले त्यांनी, त्यानं तो सॉल्व्ह होतोय का बघा। आणि जर नसेल सॉल्व्ह होत तर तिथंच सोडू नका तुम्ही मित्रांनो। तर तुम्हाला ही थिअरी या बुकमध्ये सापडत नसेल तर तुम्ही इंटरनेटवर शोधणं गरजेचं आहे। तुम्ही इंटरनेटचा यूज करा, तुम्ही यूट्यूब वापरा, काहीही वापरा। तुमचे कोण चांगला मित्र असेल, एखादा चांगला म्हणत आहे मी, टाइमपास करणारा नाही, फालतू गोष्टी बोलणारा नाही, तर चांगला मित्र असेल तर त्याला तुम्ही तो फोटो काढून तो ऑब्जेक्टिव्ह पाठवा आणि त्याला विचारा की याचं सोल्युशन कसं काढायचं। तरी पण सॉल्व्ह होत नसेल मित्रांनो तर तुमच्याकडे एक चांगल्या क्वालिटीचे बुक्स असणं गरजेचं आहे, रेफरन्स बुक। जर तुम्हाला यातलं थिअरीतलंही काही समजत नसेल समजा बुक वाचून, तर तुम्हाला एखादं यूट्यूब चॅनलवर बघणं गरजेचं आहे, किंवा अजून तुम्ही मग याच्यापेक्षा डिटेल माहिती असणारं बुक व्ही के मेहताचं तुम्ही बेसिक इलेक्ट्रिकल जर घेतलं तर बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये बेसिक इलेक्ट्रिकल क्लिअर होईल। जर तुमचा मशीनचा टॉपिक चालू आहे तर तुमच्याकडे महत्त्वाचे जे सब्जेक्ट आहेत, मशीन समजा इलेक्ट्रिकल मशीन, तर त्याचं तुमच्याकडे मी खाली यासाठीच लिहिलं आहे की थिअरी बुक्समध्ये हे इलेक्ट्रिकल मशीन म्हणा, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हे बुक्स असणं का गरजेचं आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करत असताय
तेव्हा तुम्हाला हे सगळे ऑब्जेक्टिव्ह पाठ करायचे नाही आहेत मित्रांनो, तर तुम्हाला 90% ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते समजले पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन समजले पाहिजे मित्रांनो. हे आन्सर का आलंय, कारण जर तुम्हाला फिरवून क्वेश्चन थोडा विचारला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. तसा आपला पेपर इतका टफ राहणार नाही, ॲव्हरेज लेवलचाच राहील. IBPSनं जरी घेतला तरी त्यात थिअरी तुमची टफ राहणार नाही. आतापर्यंतचे जे पेपर झाले आहेत त्यामध्ये मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत मित्रांनो. तर आपण जर बघितलं तर मॉडरेट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तुमचा अभ्यास बऱ्यापैकी पाहिजे, चांगला पाहिजे. तर त्यासाठी मी म्हणत आहे मित्रांनो की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह बुक वापरा. ऑब्जेक्टिव्ह बुकमधली थिअरी सुरुवातीला जी असते ती यामध्ये प्रत्येक बुकमध्ये तुम्हाला थोडी थोडी थिअरी भेटेल. थिअरी नंतर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करताना मित्रांनो तुम्हाला काही अडचणी आल्या तर इंटरनेटची सहाय्यता घ्या. इंटरनेटवर नाही तुम्हाला क्वेश्चन नाही भेटलं, आन्सर नाही भेटलं, तर मग तुम्ही एखादं बुक वापरा, थिअरी बुक. आता मी येत आहे थिअरी बुककडं. तर बघा मित्रांनो, मी थिअरी बुक का लिहिलेलं आहे, फक्त ऑब्जेक्टिव्ह वाचून तुम्हाला ज्युनियर इंजिनियर ही एक्झाम क्रॅक होणार नाही. मी अजून पण रिपीट करतो, फक्त ऑब्जेक्टिव्ह बुक वापरून ज्युनियर इंजिनियर एक्झाम क्रॅक कधी होईल, जर एखाद्याची डिप्लोमा आणि BE जी झालेली आहे त्यामध्ये तुम्ही एकदम डीप स्टडी जर केला असेल तर तुम्हाला होऊ शकते की यामध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियर एक्झाम आरामात क्रॅक करून जाल. पण ज्यांचा डिप्लोमा आणि BEला ज्यांनी कन्सेप्च्युअल स्टडी केला नाही, फक्त युनिव्हर्सिटीचे पेपर द्यायचे किंवा डिप्लोमाचे पेपर द्यायचे, आपल्याला चांगले मार्क्स पर्सेंटेज मिळवायचे, मला टॉपर यायचं आहे, या दृष्टीने जर केला असेल तर तुम्हाला ज्युनियर इंजिनियरची एक्झाम सहजासहजी क्रॅक होणार नाही मित्रांनो. कन्सेप्च्युअल स्टडी करणाऱ्या लोकांना होईल. अपवाद असतात बरेच. तर दुसरी गोष्ट, आता मी काय सांगत होतो, ऑब्जेक्टिव्हवरून मी थिअरीवर बुकवर का आलो ते समजलं का मित्रांनो. ऑब्जेक्टिव्ह बुक वाचत असताना काही क्युरी आल्या तर आपल्याला इंटरनेट म्हणा किंवा फ्रेंड्सच्या माध्यमातून सॉल्व्ह होत नसतील तर तुमच्याकडे थिअरी बुक असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला दिवसातून 10 क्युरीज पडतात किंवा 20 क्युरीज पडतात. तर ह्या प्रत्येक 10 किंवा 20 क्युरीजसाठी तुम्ही समजा इंटरनेटवर गेले तर तुम्हाला डायव्हर्ट होण्याचे चान्सेस भरपूर असतात. काही नोटिफिकेशन येतात, व्हॉट्सअपचे मेसेज येतात, नवीन नवीन व्हिडिओ रील्स पडत राहतात, यूट्यूबचे शॉर्ट्स व्हिडिओ इकडं तिकडे क्लिक होत राहतात आपले. त्याच्यापेक्षा बेस्ट हे आहे की तुम्ही कमीत कमी वापर मोबाईलचा करा, जेवढं लागेल तिथं करा नक्की मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बुक्स पण वापरा. तर थिअरी बुकमध्ये मित्रांनो बघा, थिअरी बुकमध्ये मी कोणते सब्जेक्ट म्हटले आहे, हे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. तसे तुमच्याकडे थिअरी बुक्स एक 4-5 पाहिजेत, तसे मित्रांनो तुमच्याकडे पाहिजे, पण हे महत्त्वाचे आहेत. आपल्याला 120 मार्काचं टेक्निकल पैकी आपल्याला 120 मिळवायचे नाहीत मित्रांनो. 120 पैकी 120 मिळवायचे नाहीत. 90 जरी भेटले किंवा 95 जरी किंवा 100 पर्यंत जरी भेटले तरी भरपूर आहे. 90 ते 100च्या रेंजमध्ये भेटले तरी आपण एक्झाम क्रॅक करू शकतो. तर त्यासाठी त्या दृष्टीने मित्रांनो हे महत्त्वाचे जे सब्जेक्ट आहेत, हे इलेक्ट्रिकल मशीन्स म्हणा, बेसिक इलेक्ट्रिकल मी यात का लिहिलेलं नाही, कारण ते VK मेहता या बुकमध्ये कव्हर होऊन जाईल ऑब्जेक्टिव्ह बुकमध्ये. त्याची तुम्हाला तेवढे डाऊट येणार नाही. आणि माझे व्हिडिओज जर पाहिले, तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकलचं बुक घ्यायची गरज नाही. VK मेहताचा ऑब्जेक्टिव्ह वापरा आणि बेसिक इलेक्ट्रिकलचा कोर्स जो माझा यूट्यूबवर माझा चालू आहे तो वापरा. पण इलेक्ट्रिकल मशीनसारखा सब्जेक्टमध्ये भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर सिलेबस आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सिंगल पेज ट्रान्सफॉर्मर, 3 पेज ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यानंतर इंडक्शन मोटर आहे, फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर येतात त्यात, म्हणजे सिंगल फेज 3 पेज. त्याच्यानंतर DC मशीनमध्ये पण DC मोटर, DC जनरेटर येतं. तर यामध्ये सिलेबस आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये. तर तुम्ही इलेक्ट्रिकल मशीन्सचं चांगल्या ऑथरचं एका बुक घ्या. मी स्वतः JB गुप्ता वापरलं होतं, पण JB गुप्ता तुम्ही मित्रांनो, आता टाईम खूप कमी आहे, JB गुप्ता तुमच्याकडं असेल तरी, म्हणजे जर तुम्ही अगोदर वाचला असेल तर वापरा, पण नवीन बुक घेऊ नका JB गुप्ता, कारण त्यात भरपूर थिअरी दिलेली आहे, भरपूर तेवढा वाचायला वेळ आपल्याकडे नाही आहे. तर तुम्ही दुसरं कोणतंही घ्या, VK मेहताचंच इलेक्ट्रिकल मशीन अवेलेबल आहे, किंवा दुसरं कोणतरी BL थेरेजाचं घ्या, जे सिम्पल आहे, कमी शॉर्टमध्ये दिलेलं आहे त्यांनी, किंवा अजून DP कोठारी पण थोडंसं डीप आहे. तर तुम्ही BL थेरेजा किंवा VK मेहताचं घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला मशीन कव्हर होऊन जाईल. म्हणजे जर मित्रांनो इथं काही क्युरी आली तर तुम्हाला थिअरीकडे जायचं आहे, इथं काही क्युरी आली तर जायचं आहे. तुम्ही थिअरी बुक पूर्ण वाचत बसला तर त्यातच तुमचा महिना निघून जाईल, असं नाही करायचं मित्रांनो. यात काही क्युरी आली तर तुम्हाला थिअरी बुककडे वळायचं आहे. तर मित्रांनो आपण हे बुक वाचताना आता बघा, या बुकमध्ये काय काय टॉपिक कव्हर होतात. तर बघा यामध्ये हे बेसिक इलेक्ट्रिकलचे टॉपिक आहेत. बेसिक इलेक्ट्रिकलचे टॉपिक झाल्यानंतर नेटवर्कचे थिरम आहेत, यावरही क्वेश्चन विचारला जातो. नेटवर्कचे थिरम यातून करू शकताय. मॅग्नेटिझम आहे, मॅग्नेटिक सर्किट हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे मित्रांनो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याच्यानंतर हे बघा AC जो फंडामेंटल्स ऑफ AC क्वांटिटी इथं आहे. सिरीज AC सर्किट आहे, त्याच्यानंतर इथं पॅरलल AC सर्किट आहे, हे पण महत्त्वाचं आहे.
मेजरिंग इन्स्ट्रुमेंट थोडंफार वाचून घ्या आणि त्यानंतर इथं हा DC मशीन किंवा ट्रान्सफॉर्मरचा पोर्शन आहे, हा पण तुम्हाला वाचणं खूप महत्त्वाचं आहे. 3 फेज इंडक्शन मोटर आहे, हे तुम्हाला स्किप करता येणार नाही मित्रांनो. इलेक्ट्रिकल मशीन्स जो टॉपिक आहे हा स्किप करता येणार नाही. यामध्ये सिंगल फेज मोटर आणि अल्टरनेटर सिंक्रोनस मोटर यावर थोडाफार तुम्ही नजर फिरवावी लागेल. त्याचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनवर सुद्धा नजर फिरवायला लागेल आणि ते लक्षातच राहिले पाहिजे. त्याच्यानंतर बघा पॉवर सिस्टीमचा पार्ट आहे. पॉवर सिस्टीममध्ये हे पण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन, त्याच्यानंतर सप्लाय सिस्टम, ओव्हरहेड लाईन्स, डिस्ट्रीब्युशन हे पण महत्त्वाचं आहे. स्विच गिअर पार्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स पण महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी इथं लिहिलेलं आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, पण हे तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करताना तुम्हाला बऱ्याच वेळा थिअरी बुकची गरज पडू शकते. तर तुम्ही एकतर इंटरनेटचा वापर करा, पण त्याच्यापेक्षा तुम्ही एखादं बुक जर घेतलं बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं तर मग तुम्ही म्हणाल की आता थिअरीचे याचे ऑथर मी सांगितले तुम्हाला व्ही.के. मेहता किंवा दुसरं BL थेरेजा सांगितलं. ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनसाठी तुम्ही कोणतंही बुक वापरा. व्ही.के. मेहतांचं पण आहे किंवा दुसरं अजून कोणत्या ऑथरचे आहेत बघा. याला काही तेवढं टेन्शन नाही की कोणतंही बुक तुम्ही रेफर केलं, एखादं चांगलं रेफरन्स तरी चालेल. बेसिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा तुम्ही कोणतंही केलं तरी चालेल. याच्यासाठी एकदम इंटरनॅशनल ऑथरच पाहिजे असं काही नाही. इलेक्ट्रिकल मशीनचं मात्र चूज करताना थोडं चांगलं बुक करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अजून दुसरा ऑप्शन काय आहे. समजा तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडं थिअरीचे रेफरन्स बुक नाही आहेत, माझ्याकडं एस अकॅडमीचं समजा थिअरीचं बुक आहे किंवा मेड एजीचं थिअरीचं बुक आहे, तर मी काय करू. तर मित्रांनो ते तर बेस्टच आहे. म्हणजे तुमच्याकडे जर रेफरन्स बुक नसतील आणि समजा तुम्हाला एस अकॅडमी किंवा मेड एजीचं जर बुक असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. ते सुद्धा तुम्ही आता इथं मी तुम्हाला दाखवतो. इलेक्ट्रिकल मशीनचं माझ्याकडं पोस्टल स्टडी पॅकेज पूर्ण पॅकेज बोलवलं होतं मी. त्यामध्ये तुम्ही बघू शकताय की हे थिअरी बुक आहे. हे मित्रांनो कोणतं बुक आहे, थिअरी बुक आहे. इलेक्ट्रिकल मशीन्स तुम्हाला दिसत असेल तर इलेक्ट्रिकल मशीनमधलं हे थिअरी बुक आहे. मी 2020 मध्ये बोलवलं होतं हे. तर यामध्ये तुम्ही टॉपिक बघा, मॅग्नेटिक सर्किट, ट्रान्सफॉर्मर, DC मशीन, सिंक्रोनस मशीन, इंडक्शन मशीन, फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर, हे जे बुक आहे यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दिलं आहे. थोडंसं डीप आहे मित्रांनो, थोडंसं म्हणजे कन्सेप्च्युअल आहे कारण गेट लेवलचं असल्यामुळं. पण तुम्हाला काही एखादा डाऊट तर तुम्हाला अवघड क्वेश्चनचाच पडणार आहे. तर तुम्हाला जर असं काही वाटलं की एखादा टॉपिक समजत नाही तर तुम्ही असं एखादं थिअरी बुक सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. तुम्ही म्हणाल माझ्याकडं अवेलेबल नाही आहे रेफरन्स बुक कोणत्या ऑथरचं, तुम्ही माझ्याकडं असं मेड एजीचं किंवा एस अकॅडमीचं. आता तुम्ही एस अकॅडमीचं पण चांगले आहेत बुक्स. तर तुमच्याकडे समजा एस अकॅडमीचं जर बुक नसतील, झेरॉक्स असतील किंवा PDF असतील तरीही बेस्ट आहे मित्रांनो. फक्त PDFचा डोळ्यांना त्रास होतो मोबाईलमध्ये वाचताना. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही PDF सुद्धा वाचू शकता. आता हे माझ्याकडे एस अकॅडमीचे झेरॉक्स आहेत. आता हे सिग्नल सिस्टीमचे असं सगळ्या सब्जेक्टचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही असे जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत इलेक्ट्रिकल मशीन सारख्या सब्जेक्टचं एक बुक कोणतंही, म्हणजे मी काय म्हणतो एक बुक, एवढे सगळे नाही घ्यायचे तुम्हाला. एकतर एखादं रेफरन्स बुक चांगल्या ऑथरचं किंवा एस अकॅडमीच्या नोट्स घ्या तुम्ही किंवा मेड एजीचं काहीतरी घ्या, मेड एजीचं एखादं थिअरी बुक घ्या. कोणतंही एक थिअरी बुक घ्या मित्रांनो. मशीन खूप महत्त्वाचं आहे आणि ते थिअरी बुक तुमचे जे काही क्युरीज तयार होतील त्या तुमचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि थोडंफार यालाही वेळ द्या, ऑब्जेक्टिव्हवर फोकस करा. ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह होत असतील तर मग काही इश्यू नाही सॉल्व्ह होत असतील तर तुम्हाला असे थिअरी बुकपैकी एक बुक कोणतं तरी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, हे ज्युनियर इंजिनियरवाल्यांसाठी मी सांगितलं. आता मशीनचं उदाहरण दिलं. असं तुम्ही ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनचं सुद्धा माझ्याकडं असंच बुक ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनचं आहे. तर तुम्ही असं तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे सोयीस्कर असेल, जे पुस्तक अवेलेबल होणं तर तुम्ही ते अवेलेबल करा. पण नक्की करा मित्रांनो. एखादं तुम्हाला जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत इलेक्ट्रिकल मशीन किंवा ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन, बेसिक इलेक्ट्रॉनिक म्हणा किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिकचं क्वेश्चन विचारतात पण कमी विचारतात. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि आता आजकाल आमच्या वेळेस एक्झाम झाली होती 2016 मध्ये मित्रांनो. तर त्यामध्ये कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स याचे क्वेश्चन खूप कमी होते. तर यावेळेस विचारू शकतात मित्रांनो थोडे एक दोन. तुम्हाला जर हा अभ्यास पूर्ण झाला सगळा आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ आता आहे, सर मग माझ्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे तर मग मी अजून माझा हा सगळा कव्हर झाल्यामुळे मला अजून वाचायचं आहे, तर तुम्ही मग इंटरनेटवरून तुम्ही असे क्वेश्चन विचारले गेले ज्युनियर इंजिनियरचे, RRB, JEEचे वगैरे किंवा अजून दुसऱ्या कुठल्या
एक्झाममधले असे तुम्ही चेक करू शकताय. बरेच तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन्स भेटतील. ॲनालॉग कोणते कोणते सब्जेक्ट म्हणत आहे, जर तुमचा हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर कोणता अभ्यास म्हणत आहे मी, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टम, पॉवर सिस्टमचा तेवढा पोर्शन नाही. पॉवर सिस्टममध्ये हे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, जनरेशन, डिस्ट्रीब्युशन एवढं केलं तरी सफिशियंट आहे. पण हे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि अजून कोणतं राहिलं कंट्रोल सिस्टम, याचे एक 100 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्ही नजरेखालून घालत राहा थोडे थोडे. एक प्रत्येक सब्जेक्टचे 200-300 तुम्ही न्यूमरिकल्स 1-2 महिन्यात जर थोडेसे लक्षात ठेवले तर तुम्हाला अजून स्कोरिंग करायला स्कोप भेटेल, तुम्ही चांगला स्कोर करू शकाल. पण ज्यांचा अभ्यास सध्या चालू आहे त्यांनी एवढं जरी केलं मित्रांनो, एवढं केल्यावर मी 100% गॅरंटी देऊ शकतो की हे सब्जेक्ट केले, मशीन, एसी मशीन, डीसी मशीन, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स याची थिअरी वाचली आणि व्ही.के. मेहता सारखे ऑब्जेक्टिव्ह, एम हांडा, आर.के. राजपूत सारखे ऑब्जेक्टिव्ह जे पुस्तक आहेत ते चांगल्या पद्धतीने जर केलं मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला 100% याचा फायदा होणार. तर ज्युनियर इंजिनियरसाठी एवढं झालं मित्रांनो. आणि तुम्ही म्हणाल आता नॉन टेक्निकलसाठी काय करायचं, तर जुन्या पॅटर्ननुसार जर नॉन टेक्निकल आलं, 1 मार्काला 1 क्वेश्चन आला तर मित्रांनो तुम्ही मी 2016 मध्ये आर.एस. अग्रवाल नावाचं बुक वापरलं होतं. तर आता सध्या इंटरनेटवर भरपूर यूट्यूबवर मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही अड्डा 247 सुद्धा ॲप यूज करू शकता. त्याच्यावरचं तुम्ही जर ती IBPS एक्झामची प्रिपरेशन घेते, पण त्या लेवलची जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला कोणतेही जेईचे असो किंवा एईचे असो तुम्हाला कोणतेही ॲप्टिट्यूड आरामात क्रॅक होईल मित्रांनो. मग ती IBPS एक्झाम घेऊ किंवा TCS घेऊ किंवा कोणी अजून दुसरे कोणी ॲप्टेक घेऊ, कोणी घेतली तरी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. जर तुम्ही PO किंवा क्लर्क, SBI आपलं बँकिंग क्लर्क लेवलच्या ज्या एक्झाम होतात त्यामधले जे क्वांटिटेटिव्ह रिझनिंग ॲप्टिट्यूड वगैरे जर केली तर तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. तर मित्रांनो थोडासा व्हिडिओ लेंदी झाला. आता आपण बघू AE इलेक्ट्रिकलसाठी. तर AE साठी मित्रांनो बघा काय चेंजेस होतील यामध्ये. AE साठी सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, AE साठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, मागच्या आता 2016 मध्ये एक्झाम मी AE ची दिली होती. तर JEE आणि इलेक्ट्रिकलमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये फारसा फरक नव्हता. 2016 मध्ये AE आणि JEEचा सिलेबस आपल्या एकदम सेम दिला होता. मागच्या वेळेस क्वेश्चन ज्यावेळेस ते सब्जेक्टही दिले होते ते सेमच दिले होते आणि पेपरही एवढा मध्ये डिफरन्स नव्हता. थोडासा किंचित फक्त लेवल याची थोडीशी होती. याचा कट ऑफ उलट जास्त लागलाय, 120 कट ऑफ लागला होता, याचा 110 कट ऑफ लागला होता. तर मित्रांनो AE मध्ये काय आपण आता 2022 ची जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये असं होणार नाही मित्रांनो. चान्सेस हे आहेत की AEचा पेपर ट्रान्सको सारखा थोडासा मॉडरेट लेवलचा किंवा थोडासा हायर लेवलचा विचारू शकतात. त्या दृष्टीने तयारी करायची झाली, आपल्याला सगळ्यासाठी चॅलेंजसाठी तयार राहावं लागेल मित्रांनो. तर त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला काय करणं स्ट्रॅटेजी गरजेचं आहे बघा. तर AE इलेक्ट्रिकलसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे JEE वाले जे तयारी करतात अशातलं एखादं बुक तुम्हाला पटापट संपवून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे, JEE इलेक्ट्रिकलवाले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे लोक करणार आहे, मी ज्यांना आता जे सांगितलं ते मी रिपीट करत नाही, यातलं हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला येणं गरजेचं आहे सुरुवातीला, कारण हा तुमचा बेस आहे, हा पाया आहे. तर ह्यातले तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स जे व्ही.के. मेहता, एम हांडा किंवा राजपूतमधले क्वेश्चन्स अटेम्प्ट होणं गरजेचं आहे. तुम्हाला हे सुटले पाहिजेत पटापट. त्याच्यानंतर मग तुम्ही JB गुप्ता ऑब्जेक्टिव्ह बुक जे आहे, JB गुप्तामध्ये तुम्हाला इनडायरेक्टली काय म्हणायचं आहे मला, JB गुप्ता किंवा गेटचे 1 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला येणं गरजेचं आहे. गेटचे 1 मार्क्सचे क्वेश्चन मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही गेटचे 1 मार्क्सचे क्वेश्चनसाठी तुम्ही कोणतंही एखादं असं बुक घेतलं. आता हे बघा मित्रांनो, हे असं बुक आहे मेड एजीचं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 29 वर्षाचे मागचे क्वेश्चन पेपर त्यांनी गेटचे सॉल्व्ह केलेले आहेत. तर हे ओपन केलं समजा मी, तर तुम्ही यात बघू शकताय बेसिक्स, त्याच्या कंटेंट काय काय आहे बघा मित्रांनो. यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट, सिग्नल सिस्टम, इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टम, कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक, डिजिटल इलेक्ट्रॉनिक, पॉवर इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. आता यामध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स जनरल ॲबिलिटी काय गरजेचं नाही, पण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत यातले तुम्ही काय करायचं की एखादा टॉपिक घेतला मी, आता इथं 1 मार्कचा क्वेश्चन आहे हा, तर 1 मार्कचे क्वेश्चन करायचे मित्रांनो. सगळ्यात पहिले 1 मार्कचे करायचे. जर वेळ पुरला तुम्हाला, अजून भरपूर वेळ आहे, तर तुम्ही 2 मार्कचे क्वेश्चनवर नजर फिरवा. पण तुम्ही फक्त 1 मार्कचे जर तुम्ही करत गेले
एक एक मार्कचे क्वेश्चन तुम्ही सगळे करत गेले बऱ्यापैकी, तर मित्रांनो तुम्ही एईची एक्झाम आरामात क्रॅक करू शकताय. कारण तुम्हाला इथं कट ऑफ जर एक्झाम जर सोपा पेपर निघाला मित्रांनो तर तुम्हाला कट ऑफ जास्त लागतो आणि तेवढा तुम्ही कट ऑफ क्रॅक करण्यासाठी तुमचं चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला एईच्या एक्झाममध्ये तुमचं चॅलेंज काय असतं की तुमचं बेसिक क्वेश्चन्स पण तुमचे चांगले क्लिअर पाहिजेत. आणि जर चुकून गेटचे क्वेश्चन्स विचारले गेले, गेटचे एक एक मार्काचे क्वेश्चनसुद्धा त्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्या लेवलचे क्वेश्चन विचारले गेले तरी सुद्धा सॉल्व्ह झाले पाहिजेत. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एकतर JB गुप्ता आहे बुक, मी काय म्हटलं इथं JB गुप्ता बुक आहे ज्यामध्ये 1 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह, 1 मार्क्स गेट लेवलचे ऑब्जेक्टिव्ह 1 मार्कचे यामध्ये तुम्हाला बरेच भेटतील. तर ज्यांच्याकडे JB गुप्ताचं बुक आहे आणि त्यांना जर ह्याच्यावर सॉल्व्ह होत आहेत आरामात, तर त्यांनी काहीच टेन्शन नाही मित्रांनो. त्यांनी फक्त थेरीचे बुक्स वाचले आणि JB गुप्ता जर सॉल्व्ह केलं तरी पण त्यांना एई क्रॅक होऊ शकते. पण तुम्ही जर हे पण बुक घेतलं तर बेनिफिशियल आहे. कोणतं म्हणत आहे मी, जे प्रिव्हियस गेटचे 2020चे कोणत्याही पब्लिकेशनचं घ्या, मेड एजी घ्या किंवा एस अकॅडमीचं घ्या किंवा अजून कुठल्या बरेच बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. प्रिव्हियस इयर सॉल्व क्वेश्चन पेपर घ्या मित्रांनो सॉल्व केलेले आणि त्यातले गेटचे 1 मार्काचे क्वेश्चन्स करा. तर हे करत असताना काय होते मित्रांनो, आता हे क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन आन्सर करत असताना काही वेळास डायरेक्ट केल्यामुळे सॉल्व आपल्याला कधी कधी समजत नाही की गेटचे क्वेश्चन्स तसे मित्रांनो एकदम सोपे नाही. जेई सारखे की विके मेहतातले क्वेश्चन्स जे तरी थोडेफार लेवल साधी राहते, पण या गेटची लेवल थोडीशी हार्ड असल्यामुळे काही वेळेस आपल्याला क्युरी येतात, लवकर समजत नाही की हे कसं घेतलं, इथं असं का आलं तसं का आलं. तर त्यावेळेस तुम्हाला सोबत तुमच्याकडे थिअरी बुक्स असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, थिअरी बुक्समध्ये मी काय म्हटलं, इलेक्ट्रिकल मशीनचं चांगल्या ऑथरचं बुक घ्या किंवा मी काय म्हटलं मेड एजीचं किंवा एस अकॅडमीचं नोट्स असतील तर नोट्स घ्या, PDF वापरा, काही वापरा, पण तुमच्याकडे थिअरीसाठी एखादं चांगलं मटेरियल अवेलेबल असणं गरजेचं आहे. इकडे मी पॉवर सिस्टीम सांगितलं नव्हतं आणि कंट्रोल सिस्टीम सांगितलं नाही, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सांगितलं नाही, कारण वेळ पुरला तर हे करा मित्रांनो जेईवाल्यांनी. पण एईला पॉवर सिस्टीम, त्याच्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टीम करणं गरजेचं आहे. एईसाठी पॉवर सिस्टम, कंट्रोल सिस्टम आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. आता मग बघा मित्रांनो, इलेक्ट्रिकल मशीनसाठी मी बुक सांगितलं कोणते, JB गुप्ता, विके मेहता आहे, परत DP कोठारी आहे, असे बरेच बुक्स आहेत इलेक्ट्रिकल मशीनसाठी. कोणतेही घ्या चांगल्या ऑथरचं. पॉवर सिस्टीमसाठी बघा अशफाक हुसेन मी वापरले, DP कोठारी वापरले, हे खूप चांगले बुक आहेत. दोन्हीपैकी दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत, दोन्हीपैकी कोणतेही घ्या मित्रांनो. अशफाक हुसेनची लँग्वेज उलट चांगली आहे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघा PS भिमरा आणि मोहम्मद रशीद. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मित्रांनो PS भिमरा व मोहम्मद रशीद, यामध्ये PS भिमरा जे बुक आहे हे खूप बेस्ट आहे, मी स्वतः वापरले, हे पण वापरले मित्रांनो, पण मला याच्यातली लँग्वेज चांगली वाटली. गेट प्रिव्हियस 1 मार्क क्वेश्चन हे मी सांगितलं तुम्हाला. गेट हे बुक घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही जर हे बुक घेतलं तर खूप चांगलं होईल. 1 मार्कचे क्वेश्चन त्यातले सॉल्व करा, नसतील सॉल्व होत तर तुम्ही यातले थिअरी बुक्स वाचा थोडे आणि मग सॉल्व करा, तुम्हाला नक्की सुटतील. कंट्रोल किंवा यूट्यूबचा वापर करा, यूट्यूबवर बरेच तुम्हाला व्हिडिओज भेटतील चांगल्या चॅनलवरून. कंट्रोल सिस्टमचं बघा, कंट्रोल सिस्टमसाठी एस अकॅडमी किंवा मेड एजीचं, म्हणजे आता हे कंट्रोल सिस्टमसाठी पण बरेच बुक आहेत. M गोपाल मी वापरले किंवा अजून ओगाटा पण वापरले, पण मला तेवढं त्या बुकमधून म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मला त्यातून तेवढं काही इनपुट भेटलं नाही. तर मी रेफर करेल की कंट्रोल सिस्टीमसाठी तुम्ही एखादं असंच बुक बघा, दुसरं एखाद्या असं मी तुम्हाला दाखवतो, इथं माझ्याकडं आहे ते, हे असं एस अकॅडमीचं किंवा मेड एजीचं. आता हे माझ्याकडे मेड एजीचं आहे थिअरी बुक कंट्रोल सिस्टमचं. तर तुम्ही असं एखादं किंवा एस अकॅडमीचं एखादं बुक घ्या, झेरॉक्स काढून घ्या मित्रांनो. असं मी जे दाखवलं अगोदर असं झेरॉक्स काढून घ्या किंवा तुम्ही त्याची PDF भेटते का बघा, काही तुमच्याकडं घ्या. पण कंट्रोल सिस्टीमसाठी तुमच्याकडं काहीतरी थिअरी मटेरियल असणं गरजेचं आहे. एईच्या लोकांसाठी सांगत आहे मित्रांनो मी. आणि उरला शेवटी इलेक्ट्रिकल नेटवर्कचं पण चांगले बुक्स आहेत. मला आता ऑथर आठवत नाहीत, मी बरेच वापरलेले यूज केलेले आहेत. पण याचंही एस अकॅडमी किंवा मेड एजीचं भेटलं तर बघा, नाही भेटलं तर याचं चालेल, तुम्ही कोणतंही एखादं चांगल्या ऑथरचं बुक वापरलंच चालेल. तर मित्रांनो बघा, मी आता एईसाठी सांगितलं की गेट 1 मार्कचे क्वेश्चन आणि हे यातलं ऑब्जेक्टिव्हचं एखादं. गेट 1 मार्कसाठी कोणतं JB गुप्ता किंवा कोणतंही गेट 1 मार्कचं ऑलरेडी मी डिस्कस केलं. प्रिव्हियस इयर सॉल्व क्वेश्चन पेपर किंवा JB गुप्ता किंवा दोन्ही पण वापरा शक्यतो. आणि हे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हे खालचे हे थिअरी बुक्स आपल्याकडे असणं सोबत गरजेचं आहे, जे क्युरी क्लिअर करतील. आणि हा तुमचा बेस आहे मित्रांनो, एईवाल्यांसाठी हा बेस आहे. यातलं एखादं बुक नक्की वापरा, कारण की ही महाजनकोची एक्झाम आहे. ही एक्झाम मित्रांनो महाट्रान्सकोची नाही आहे. यामध्ये सिम्पल क्वेश्चन ही विचारले जाऊ शकतात.
सिंपल क्वेश्चन. आणि महाट्रान्सकोची ज्यावेळी आता ही इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिलची क्वेश्चन झाली, एक्झाम झाली, त्यामधले क्वेश्चन मॉडरेट लेवलचे होते मित्रांनो. मी परत रिपीट करतो, मॉडरेट लेवलचे होते, हाय लेवलचे नव्हते. त्यामुळे तुमच्याकडे हे असणं हा तुमचा पाया आहे. याच्यावर तुम्हाला खरंच याच्यावर तुम्हाला चांगला स्कोर होऊ शकतो. म्हणजे याच्यावर तुमचा बेस तयार होऊ शकतो आणि हे 1 मार्कचे क्वेश्चन आहे त्याच्यावर तुमचा स्कोर होऊ शकतो. तर मित्रांनो, ही झाली आता तुम्हाला दिलेली बुक लिस्ट. तर मी जेईसाठी पण सांगितली, एईसाठी पण सांगितली. जे दोन्हीची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता की काय करावं लागेल, स्ट्रॅटेजी काय करावी लागेल. दोन्हीची तयारी करणाऱ्यांसाठी ह्याच्यावर भर द्यावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचा पाया क्लिअर करावा लागेल, तर तुम्ही जेई होऊ शकताय. आणि जर चांगलं हे तुम्ही 1 मार्कचे क्वेश्चन आणि हे थिअरी जर चांगली केली तर तुम्ही एई पण होऊ शकताय, दोन्ही पण होऊ शकताय मित्रांनो. तर मित्रांनो, इथं मी थांबवतो व्हिडिओ. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.